कावळा हौसेने पाळला, परी हा जातीवर गेला. खाऊन या दूध भात, चोच बुडी नरकात. अशी जगाची हो रीत, जशी कावळ्याची जात. तुका म्हणे शोधून या पाहे, तुम्ही दुजे शोधू नका रे. हा अभंग मानवी स्वभावाचा आरसा आहे. तर मित्रांनो, ह्या अभंगाचा आपण विस्तृत अर्थ तत्वज्ञानासह समजून घेऊया. संत तुकाराम महाराज म्हणतात की, कावळा हौसेने पाळला, परी हा जातीवर गेला. तर या अभंगाचा अर्थ आपण खालीलप्रमाणे समजून घेऊ. कावळा हौसेने पाळला, तरी तो आपल्या मूळ स्वभावाला धरूनच राहिला. त्याला माणसाने प्रेम दिले, आश्रय दिला, जपले, पण तरीही त्याच्या अंतर्गत वृत्ती बदलली नाही. संत तुकाराम महाराज या ओळीत सांगतात की, बाहेरून कितीही काळजी घेतली, सुविधा दिल्या, तरी एखाद्याचा स्वभाव आतून बदलत नसेल तर त्याचे वर्तनही बदलत नाही. माणसाच्या आयुष्यातही असे अनेकदा घडते की आपण कुणावर उपकार करतो, त्याला जवळ करतो, पण तरीही तो आपल्याशी तसाच वागतो, कारण मूळ प्रवृत्ती बदललेली नसते. दुसऱ्या अभंगाचा अर्थ आपण खालीलप्रमाणे समजून घेऊया. खाऊन या दूध भात, चोच बुडी नरकात. खाऊन या दूध भात, तरीही त्याची चोच वाईट ठिकाणीच जाते. याचा अर्थ असा की चांगले अन्न, चांगली वागणूक, प्रेम आणि सुविधा मिळूनही एखादी व्यक्ती चुकीच्या सवयी, वाईट विचार आणि नकारात्मक वर्तन सोडत नाहीत. संत तुकाराम महाराज येथे स्पष्ट करतात की, बाह्य सुखसोयी माणसाला सुधारत नाहीत. जर त्याची अंतःकरणातील दृष्टी चुकीची असेल. अनेकदा माणूस चांगल्या संधी मिळूनही त्याचा गैरवापर करतो आणि शेवटी स्वतःच्याच अंधपणाला कारणीभूत ठरतो. अशा प्रकारे संत तुकाराम महाराज तिसरा अभंग सांगतात. अशी जगाची हो रीत, जशी कावळ्याची जात. अशी जगाची रीत आहे, जशी कावळ्याची जात आहे. या ओळीत संत तुकाराम महाराज संपूर्ण समाजाचे वास्तव मांडतात. जगात अनेक लोक असतात की ते कधीच आपल्या वातावरणात राहिलेले, कितीही सद्गुणी लोकांच्या संगतीत गेले तरी त्यांच्या वागण्यात फारसा काहीही फरक पडत नाही. समाजात बाहेरून सज्जन दिसणारे, पण आतून स्वार्थी, कृतघ्न आणि लोभी असणारे लोक असतात. ही प्रवृत्ती व्यक्तीची जात म्हणजेच तिचा स्वभाव दर्शवते, जो बदलणे सर्वात कठीण असते. अशा प्रकारे संत तुकाराम महाराज चौथा अभंग सांगतात. तुका म्हणे शोधून या पाहे, तुम्ही दुजे शोधू नका रे. तुकाराम महाराज म्हणतात की, हे सर्व नीट शोधून पहा, पण दोष दुसऱ्यामध्ये शोधू नका. या ओळीत संपूर्ण अभंगाचा गाभा दडलेला आहे. संत तुकाराम महाराज आपल्याला आत्मपरीक्षणाचा मार्ग दाखवतात. ते सांगतात की, समाजावर बोट दाखवण्यापेक्षा, लोकांच्या चुका मोजण्यापेक्षा आपण स्वतःकडे पाहिले पाहिजे. आपला स्वभाव, आपली वृत्ती, आपले विचार यांचा शोध आपण घेतला पाहिजे. तरच खरी सुधारणा शक्य आहे. दोष शोधणे नव्हे, तर दोष दूर करणे हेच खरे अध्यात्म आणि हाच खरा जीवनमार्ग आहे. तर मित्रांनो, वरील अभंगात संत तुकाराम महाराजांनी आपल्या संपूर्ण मानवी जीवनाचे एक सुंदर असे वर्णन आणि त्याची वृत्ती नमूद केलेली आहे. तुम्हाला काय वाटते? खरंच हे अभंग प्रत्येकाने आचरणात आणले अपेक्षित आहे का? किंवा अभंगाप्रमाणे आपल्या लाईफमध्ये किंवा जीवनात बदल करणे गरजेचे आहे का? जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर नक्की कमेंटमध्ये तुमची मतं नोंदवायला विसरू नका. धन्यवाद.